नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, कुलदेवता की देवता. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की हा काय प्रश्न आहे, कुलदेवता की देवता. ही कशी निर्माण होते, का निर्माण होते, कशासाठी, आणि आपल्याला जर मानायचं असेल तर मग आपली कुलदेवता कोणती, ती आपण का मानायची, किंवा दुसरी जर मानायची असेल तर ती सुद्धा का मानायची. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला बघायची असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. झालंय असं की या भारत देशाची जर रचना बघितली तर हा भारत देश विविध राज्यांचा, विविध प्रांतांचा, विविध भाषेचा, विविध धर्माचा भारत देश बनलाय. आणि या भारत देशामध्ये असलेल्या राज्यांमध्ये, असलेल्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावामध्ये आपल्याला असंख्य मंदिरं पाहायला मिळतील. आणि ही मंदिरं देवतेची मंदिरं असतात. आणि ही मंदिरं कधी निर्माण होतात तर ज्या ज्या वेळेस गावाची निर्मिती झाली किंवा गाव वसवली गेली त्याच्यानंतर ह्या मंदिराची निर्मिती झाली. आणि ती का झाली तर या ठिकाणी राहणाऱ्या बहुजन समाजाने देव ही संकल्पना मान्य केली. आणि देव ही संकल्पना एकदा मान्य केली, त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे, मग तो आपला रक्षण करत आहे, म्हणून त्यांनी देवाची मूर्ती निर्माण केली आणि त्या देवाच्या मूर्तीला संरक्षक म्हणून मंदिर निर्माण केलं. अशा पद्धतीनं देवदेवतांची मंदिरं गावोगावी निर्माण झाली. आणि मग ही गावोगावी निर्माण झालेली मंदिरं काही लोकांची, म्हणजे एका विशिष्ट जातीतील लोकांची कुलदेवता होते. कारण ते लोक सतत त्यांच्या पिढी दर पिढ्या त्या मंदिराची पूजा करत आली. आणि वडीलधाऱ्या माणसांनी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगितलं की ही आपली कुलदेवता आहे. आणि भावना काय तर ही देवता माझ्या घरावर कोणतंही संकट येऊ देणार नाही, ही देवता माझ्या घराचं रक्षण करेल, एखादं कार्य असेल तर ते निर्विघ्न पार पडो, अशी संकल्पना देवाकडे करायची किंवा मागणं मागत होती. ही झाली त्या काळची परिस्थिती. आणि मग त्याच गावामध्ये राहणाऱ्या विविध जाती धर्माच्या माणसांची मात्र ती कुलदेवता होत नाही. तर विविध ते जी काही माणसं आहेत त्यांची शेजारच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील कुलदेवता असू शकते. म्हणजे एकाच जातीतील जसजशी मंडळी, किंवा एक घराचं उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर एका घरामधून ज्यावेळेस एकाची, दोनाची, चार, अशी 8-10 घरं वेगवेगळी होत गेली, तशी त्या सर्वांची एक कुलदेवता असू शकते आणि असूही शकत नाही. म्हणजे काय होतंय की एखाद्या माणसाला पसंतीला पडलेला एखादा देव, आणि ती जर पिढ्यानपिढ्या चालू झाली तर ती त्यांची देवता बनते. आणि मित्रांनो, तुम्ही जर हा माझा व्हिडिओ बघत असाल तर आपल्याकडे आपला पुणे जिल्हा आहे. या पुण्यामध्ये, पुणे शहरात तर देवदेवतांची नावं जर बघितली तर हसावं की रडावं हेही कळत नाही. आणि खेडोपाडी जर बघितली तर त्या त्या भागामध्ये प्रचलित असलेली नावं, पण ती दुसऱ्या भागातील माणसं जर बघायला गेली किंवा ती ऐकायला गेली तर त्यांना ते वेगळंच वाटतं, परंतु त्यांना ती प्रचलित असतात तशी ती नावं. आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहताय तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी जी काही देवता आहेत त्यांची नावं आणि त्या तुमच्या कशा कुलदेवता आहेत हे तुम्हाला थोडंसं विचार करावा लागेल मित्रांनो. परंतु आत्ता असं झालंय की हे विज्ञानवादी युग आहे. आणि ह्या विज्ञानवादी युगामध्ये जर कुठलाही रोगराई आली तर आपण आता डॉक्टरांकडे जातो. म्हणजे देवाची जागा थोडक्यात डॉक्टरांनी घेतली. काहीही झालं, थोडासाही आजार आला तरी आपण डॉक्टरांकडे जातो. आणि मग तो डॉक्टर आपल्याला जी काही ट्रीटमेंट देतो, ती ट्रीटमेंट बघितली किंवा त्या डॉक्टरांचं बोलणं, तुम्हाला अनुभवही असेल, काही काही डॉक्टर जे असतात तर त्यांच्याकडे गेलं की त्यांचं बोलणं एवढं मृदू असतं, एवढं गोड असतं की लोक म्हणतात आपला आजार ह्या डॉक्टराकडे गेलं की अर्धा आजार अगोदरच संपतो. त्यानंतर तो इंजेक्शन देईल किंवा तुम्हाला गोळ्या देईल. आणि त्यांनी जी काही ट्रीटमेंट दिली किंवा तुम्हाला जी काही उपचार पद्धती त्याने दिली, त्यामुळे जर तुमचा आजार पटकन जर बरा झाला तर तुमचा विश्वास त्या माणसावर बसतो, त्या डॉक्टरावर बसतो. आणि काहीही झालं तरी तुम्ही सतत त्याच्याकडे जाता. मग हेच जर बरेच दिवस चाललं किंवा बरेच वर्ष चाललं, मग तुमची मुलं असतील, तुमचे भाऊ असतील, बहिणी असतील, हे काहीही झालं, आई वडील असतील, सगळ्यांना घेऊन तुम्ही त्यांच्याकडे जाता. आणि मग त्यांच्याकडे गेल्यानंतर काही दिवसानंतर असं लक्षात येतं की तुमचं आणि त्या डॉक्टरचं ट्युनिंग चालू जुळलेलं असतं, रिलेशन तयार झालेलं असतं. काय म्हणतात त्यांना? फॅमिली डॉक्टर. म्हणजे जसजसे वेळ काळ जाईल
तसं त्यांचं तुमचं रिलेशन वाढतं आणि तो डॉक्टर सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट ही चांगल्याच भावनेनं किंवा आपलं कंटिन्युअस येणारं किंवा आपलं ओळखीचा माणूस म्हणून हे वेगळ्या पद्धतीने देत असतो. ह्या देवतेचं सुद्धा असंच झालंय. त्या देवतेवर कंटिन्युअस विश्वास ठेवला आणि त्याचा अनुभव येईल न येईल, चांगलं होईल नाही माहीत नाही, परंतु ती देवता तुमची फॅमिली किंवा तुमच्या कुटुंबाची देवता झाली आणि तिलाच कुलदेवता असं म्हटलं जातं. आणि मग त्या कुलदेवतेला तुम्ही कुलदैवत म्हणायचं की फक्त दैवत म्हणायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो. जास्त गर्दी खेचणाऱ्या देवाकडे जाण्याचा कल जास्त असतो. मग एखादं गाव जर बघितलं तुम्ही तर त्यामध्ये कितीही पौराणिक मंदिर असेल, मी या ठिकाणी मुद्दाम कोणत्याही कुलदेवतेचा, कोणत्याही देवीचा उल्लेख करत नाही, कारण ह्या देवता किंवा देवी तुम्हा सर्वांना माहिती आहे. तुमच्या गावामध्ये एखादं पौराणिक खूप अनादी काळापासूनचं एखादं मंदिर असेल, परंतु तुम्ही ते मंदिर सोडून तुम्ही दुसऱ्या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या किंवा दुसऱ्या राज्यातल्या मंदिराकडे वर्षानुवर्ष फेरी मारता आणि पुन्हाही लोकांना सांगता की नाही मला दरवर्षीच जावं लागतं, मी एकदा तिकडे दर्शन घेऊन आलो की माझं वर्ष चांगलं जातं, म्हणजे कोणतंही कार्य निर्विघ्न पार पाडतं, ही तुमची श्रद्धा तयार होते. आणि तसंच दुसऱ्या राज्यातली मात्र लोक तुमच्या गावातले जे मंदिर असतं तिथे मात्र येतात आणि ते म्हणतात की हे आमचं कुलदैवत, पण ते तुमचं कुलदैवत नाही, तुम्ही दुसरीकडे जाता. म्हणजे हा सगळा भावनेचा खेळ आहे, म्हणजे श्रद्धेचा खेळ आहे. आता श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आणि मित्रांनो, जर मला विचाराल तर मग माझ्या असं लक्षात आलं की ही कुलदेवता किंवा देवता जर आपण ज्याला म्हणतो, ती जर फक्त माझं संरक्षण होणार असेल, ती करणार असेल, माझ्या कुटुंबाचं संरक्षण करणार असेल, माझ्या घराचं संरक्षण करणार असेल आणि ती जर ह्याच भावनेनं मी तिला कुलदेवता मानणार असेल, तर मग ही जी काही कुलदेवता आत्ताच्या आहेत या महाराष्ट्रामधले पुणे जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या लोकांचे कुलदैवत किंवा देवता आहेत, या मंडळी त्या देवतेकडे जाऊन फक्त आशीर्वाद मागतायत. त्या देवतेने तर कधी आशीर्वाद दिलाय न दिलाय माहीत नाही, पण त्यांची यात्रा होते, जत्रा होते, त्या देवतेला आमिषही दिलं जातं, नारळ दिलं जातं, काही नवस बोलले जातात. तो देव त्यांचा नवस पूर्ण करतो की नाही माहीत नाही, किंवा त्यांना आशीर्वाद देतो की माहीत नाही, तो त्यांच्याशी बोलतो की नाही हेही माहीत नाही, परंतु त्या देवतेसमोर हे नतमस्तक होतात. मग अशा फक्त विश्वासाने हे जर मंडळी जात असतील आणि ती देवता कधीची आहे, काय आहे, कोण आहे, तिचे पुढचं कोणी आहे की नाही हे काहीही माहीत नाही, परंतु ती देवता आहे आणि ती सर्वजण कुलदैवत मानत असतील आणि फक्त मला फक्त संरक्षण तो देव देईल किंवा माझ्या घराचं संरक्षण करेल, आम्हा सर्वांचं करेल, ही भावना जर असेल तर मग मला वाटतं की मी असं म्हणतो की ही देवता कधीची आहे मला माहीत नाही, पण एखादी सजीव देवता असेल की मी जिला देवता मानावं की कुलदेवता मानावं, जी देवता माझ्या आजोबांनी बघितली असेल, जी देवता माझ्या वडिलांनी बघितली असेल, जी देवता मी बघितली नसेल, परंतु ती काही पुस्तकांमध्ये किंवा तिने काही करून ठेवलेलं असेल, त्यामध्ये ती मला जर सापडत असेल, ती सजीव असेल, तिचा इतिहास जर 100-125 वर्षाचा असेल, ती नजदीकच्या काळामध्येच अस्तित्वात आली होती आणि तिने जे कार्य केलं ते मानव जातीसाठी केलेलं असेल, तर मग अशाला देवता मानायचं की न मानायचं. मग ती माझी कुलदेवता असेल की देवता असेल, मग तो एक आदर्श व्यक्ती असू शकतो, एक विद्वान व्यक्ती असू शकतो किंवा आदर्श व्यक्तिमत्व असू शकतं. मित्रांनो, मग मी अशा व्यक्तीला माझं दैवत मानू की कुलदैवत मानू? मग असं जर एक व्यक्तिमत्व आहे की ज्याचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला आणि ह्या कुलदैवता, ह्या आदर्श व्यक्तिमत्वाने या भारत देशाला एक खूप मोठं पुस्तकरूपी संविधान दिलं की जे संविधान स्वतंत्र, समता आणि बंधुता, न्याय याचं शिकवण देतं, किंवा माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे राहावं किंवा माणसाने माणसाशी प्रेमाने वागावं असा धम्माची शिकवण देतं. ज्या व्यक्तिमत्वाने स्वतः राहण्यासाठी आपण जसं घर बांधतो तसंच घर पुस्तकांसाठी बांधलं, हे व्यक्तिमत्व तुम्हाला पुस्तकामध्ये सापडतं.
या व्यक्तिमत्वाला जगामध्ये मान आहे. एवढंच काय, पण ज्या कार्ल मार्क्सने अर्धा एशिया व्यापला होता की त्याच्या विचाराचा प्रभाव होता, तसाच विचाराचा प्रभाव जर या व्यक्तिमत्वाचा असेल आणि त्याने पूर्ण भारत देशाचं जे संविधान आहे ते या भारत देशाला अहोरात्र झटून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र झटून हे संविधान निर्माण केलं आणि या भारत देशाला बहाल केलं असेल, सर्व माणसांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुताचा, न्यायाचा संदेश दिला असेल, ह्याच व्यक्तिमत्वाचं जगामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त पुतळे असतील. जशी तुमची कुलदेवता तुमच्या गावामध्ये आहे, परंतु मी जे मानतोय की ह्या देवतेचे पुतळे तर जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. या देवतेचा उत्सव जो आहे म्हणजे जन्म उत्सव जर बघितला तर जगामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जगामध्ये विद्वानाच्या यादीमध्ये यांना बसवलं जातं. आणि एवढंच काय, पण जी काही गायक मंडळी असतील किंवा देवदेवतेची गाणी म्हणणारी जशी मंडळी असतात, तशीच या व्यक्तिमत्वाची गाणी जगामध्ये सगळ्यात जास्त गायली जातात किंवा म्हटली जातात. आणि त्यांच्या विचाराने आज भारत देशच काय, परंतु जगामधली बरीचशी राष्ट्र प्रभावित झालीत. आणि ज्या माणसाला चालता येत नव्हतं त्या माणसाला या व्यक्तिमत्वाने चालायला शिकवलं. ज्या माणसाला वाचता येत नव्हतं त्या माणसाला वाचायला शिकवलं. ज्या माणसाला आंधळेपणा होता त्या माणसाला दृष्टी देण्याचं काम केलं. असं जर व्यक्तिमत्वाला मी माझं दैवत मानत असेल की जे दैवत सजीव होतं, हे माझे आजोबा सांगतात, हे माझे वडील सांगतात, आणि मी जरी बघितलं नाही तरी ते जर मला पुस्तकाच्या रूपाने किंवा आज भारत देशामध्ये जो लोकशाहीचा जागर ज्या पुस्तकाच्या आधारे चालतो त्या पुस्तकाला आपण संविधान म्हणतो आणि त्याच्यानुसार चालणारा कारभार म्हणजे लोकशाही म्हणतो. या लोकशाहीची जत्रा दर 5 वर्षांनी होते आणि ही जत्रा 5 वर्षांनी, मग ती ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, यांची जत्रा दर 5 वर्षांनी भरते. लोकप्रतिनिधी निवडण्याची ताकद ज्या लोकांना दिली जाते, असं संविधान याच व्यक्तीने निर्माण केलं. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मग अशा सजीव व्यक्तिमत्वाला मी माझं दैवत मानावं का? ह्या माझ्या दैवताच्या मागच्या पिढ्या मला माहिती आहेत, त्यांची आज नावं सुद्धा मला माहिती आहेत. आणि याच व्यक्तिमत्वाच्या पुढच्या पिढ्या सुद्धा 4 पिढ्या पुढच्या मला आज माहित आहेत. सजीव दैवताला मी माझं दैवत मानावं की एखाद्या मंदिरामध्ये ठेवलेल्या मूर्तीला, निर्जीव मूर्तीला मी माझं दैवत मानावं, कुलदैवत मानावं? हा माझा प्रश्न आहे. जसा तुमचा प्रश्न आहे की तुम्ही कोणाला तुमचं कुलदैवत मानायचं, कोणत्याला तुमचं दैवत मानायचं. परंतु ज्यांना तुम्ही कुलदैवत किंवा आदर्श व्यक्तिमत्व मानत असाल त्या व्यक्तिमत्वानुसार तुमच्या विचाराचा दृष्टिकोन ठरतो, तुमची भावना ठरते, किंवा तुम्ही काय विचार करता हे तुमचं व्यक्तिमत्व ठरवलं जातं. आणि समाजामध्ये जर ती व्यक्ती महान असेल, आदर्श असेल, प्रचलित असेल तर त्यानुसार तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण सुद्धा होते. त्यामुळं आपण कोणाला आदर्श मानावं किंवा कोणाला दैवत मानावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. कारण त्या दैवताच्या अनुषंगाने किंवा त्या दैवताकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय आहे यावरून समाजामध्ये आपली प्रतिष्ठा सुद्धा ठरत असते. त्यामुळं कोणी कोणाला कोणतं दैवत मानावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. किंवा ज्या मूर्तीला आपण प्रार्थना करतो की माझं रक्षण कर, पण इथं रक्षण करण्याचं काम या व्यक्तिमत्वाने त्याच्या संविधानामध्ये माणूस इथे जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत त्याला प्रोटेक्शन दिलं. अशा प्रोटेक्शन देणाऱ्या माणसाला मी माझं दैवत समजावं का? त्या संविधानानुसार या देशातील गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत जर कोणाचा तंटा होत असेल, कोणाला न्याय हवा असेल तर तो देण्यासाठी या देशभरामध्ये जवळजवळ 23,000 न्यायालयांची स्थापना, म्हणजे तिकडे जसे मंदिर आहे तसं इकडे न्यायालयांची स्थापना केलेली आहे. आणि त्या न्यायालयामध्ये या गोरगरीब जनतेचा
किंवा ज्यांची जे पीडित आहेत यांना न्याय देण्यासाठी काळे कोट घातलेले, टाय बूट सुटामध्ये असलेले जवळजवळ 15 लाख मंडळी या लोकांना न्यायदान करण्यासाठी त्यासाठी अविरतपणे झटत असतात. तर हे दैवत माझंच काय, पण माझ्या 17 पिढ्याचं जर रक्षण करत असेल, त्याची हमी त्यांनी दिलेली असेल आणि त्याची सर्व साचेबंद मांडणी जर एका संविधानामध्ये केलेली असेल, तर अशा व्यक्तिमत्वाला मी माझं दैवत मानलं. मी आज जर दैवत मानलं आणि इथून पुढे जर मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, तर हे दैवत पुस्तकामध्ये सापडतं. आणि विशेष आहे की हे दैवत कधीही आजपर्यंत जसे हे कुलदैवत किंवा देवी देवता लोकांच्या अंगामध्ये घुसतात, तसं हे दैवत अजूनही कोणाच्या अंगामध्ये आलेलं नाही किंवा कोणाच्या अंगामध्ये घुसलेलं नाही. परंतु हे दैवत जर एखाद्याच्या डोक्यामध्ये घुसलं, तर ते डोकं किंवा ते मस्तक सशक्त होतं. आणि सशक्त झालेलं मस्तक कुणापुढे झुकत नसतं, एवढं मात्र सत्य आहे. आणि अशा या व्यक्तिमत्वाला मी माझं दैवत मानावं का? कारण त्यांनी मला सर्व अधिकार, माझे हक्क आणि अधिकार मला बहाल केलेत आणि ते मला माझ्या उघड्या डोळ्याने संविधान रूपी पुस्तकामध्ये बघायला मिळत आहेत. मग हे सर्व देणारं सजीव रूपी व्यक्तिमत्व जर माझं दैवत होत असेल, तर इथून पुढे जर माझ्या पिढ्या ते दैवताला मानत असतील, तर कालांतराने याच दैवताला माझं कुलदैवत सुद्धा मानू शकतील. किंवा तुमचं कुलदैवत माझ्या दैवतासारखंच आहे का? की मी जे दैवत मानतोय किंवा माझं जे कुलदैवत आहे तसंच तुमच्या दैवतही, तुम्हाला त्याचा इतिहास माहिती आहे का? त्यांच्या मागच्या पिढ्या माहिती आहेत का? किंवा त्या तुमच्या कुलदैवताच्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत अशाच पुढे पुढे येत आहेत का? या सर्व गोष्टीचा विचार करून आपण आपलं दैवत किंवा कुलदैवत हे आपण ठरवायचंय. हे असं चालतं बोलतं 100-150 वर्षांचा इतिहास असलेलं आणि जगामध्ये मान्यता पावलेलं असेल, तर याला मी माझं दैवत म्हणू की माझं कुलदैवत म्हणू. मित्रांनो, तुम्हाला जर माझं हे दैवत माहिती असेल, तर त्या दैवताचं नक्की नाव मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.